मित्र हो, 1857चा समर शमला होता. झाशीची राणी आणि तात्या टोपेंसारख्या वीरांच्या बलिदानानंतर संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिशांच्या दास्यात गेला होता. पण महाराष्ट्राच्या मातीत एक अशी ठिणगी धुमसत होती जिचे रूपांतर लवकरच एका वणव्यात होणार होते. सरकारी नोकरीत असूनही ज्यांच्या काळजात स्वराज्याची आग धगधगत होती अशा महान मानवाने ब्रिटिश साम्राज्याला उघड आव्हान दिले. ते नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आज त्यांच्या स्मृतिदिन निमित्त आपण अनुभवणार आहोत भारतीय स्वातंत्र्याचा तो पहिला ओंकार. वासुदेव बळवंतांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी रायगड जिल्ह्यातील शिरडोन गावी झाला. त्यांचे घराणे पेशव्यांच्या काळातील किल्लेदार होते. रक्तामध्ये शौर्य आणि शिस्त होती. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासापेक्षा कुस्ती, घोडेस्वारी आणि नेमबाजीची जास्त ओढ होती. शिक्षण पूर्ण करून ते पुण्यात आले आणि मिलिटरी फायनान्स ऑफिसमध्ये लिपिक म्हणून रुजू झाले. पण लेखणी चालवणाऱ्या ह्या हातांना तलवार चालवायची ओढ होती. 1871 सालची ती घटना. वासुदेव बळवंतांच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यांनी रजेचा अर्ज केला, पण काळ्या काळजाच्या इंग्रज अधिकाऱ्याने तो फेटाळून लावला. रजा मिळाली तेव्हा खूप उशीर झाला होता. जेव्हा ते शिरडोनला पोहोचले तेव्हा त्यांच्या आईचे अंत्यसंस्कारही झाले होते. आईच्या अंतदर्शनाला मुकल्याचा तो संताप त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्धच्या द्वेषात बदलला. त्यांनी शपथ घेतली, ज्या सत्तेमुळे मी माझ्या आईला शेवटची पाहू शकलो नाही ती सत्ता मी मुलासकट उखडून काढीन. केवळ भाषणे देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी पुण्यात ऐक्यवर्धनी सभा आणि पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना केली. त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील रामोशी, कोली, भिल्ल आणि मातंग बांधवांना एकत्र केले. दौलता रामोशींसारख्या निष्ठावंतांच्या मदतीने त्यांनी एक क्रांतिकारी सैन्य उभारले. हे सैन्य इंग्रजांच्या सरकारी खजिन्यावर छापे टाकू लागले. त्यातून मिळालेला पैसा ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटत आणि उरलेला पैसा क्रांतीच्या शस्त्रासाठी वापरत. 1879 पर्यंत फडके ब्रिटिशांसाठी डोकेदुखी बनले होते. मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पल याने त्यांना पकडण्यासाठी 4,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. हे ऐकून वासुदेव बळवंतांनी उलट आव्हान दिले. त्यांनी पुण्यात जाहीर पत्रके लावली की जो कोणी गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचे मुंडके आणून देईल त्याला मी 50,000 रुपये बक्षीस देईन. या एका घोषणेने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरला. पुण्याच्या विश्रामबाग वाड्यावरही त्यांच्या क्रांतीची सावली पडली होती. इतिहास साक्ष आहे, आपल्या देशाला शत्रूंनी नाही तर फितुरांनी मारले. 20 जुलै 1879च्या त्या रात्री विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी येथील एका बौद्ध विहारात ते गाढ झोपेत असताना फितुरी मुले पकडले गेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालला. कडक सुरक्षेत त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तेथेही त्यांनी तुरुंगाची भिंत ओलांडून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा पकडले गेले. एडनच्या त्या अमानुष तुरुंगात त्यांना टीबी झाला. इंग्रजांचा छल असह्य होता, पण वासुदेव बळवंतांचा आत्मा झुकला नाही. अखेर 17 फेब्रुवारी 1883 रोजी या महापुरुषांनी आपला देह देशासाठी अर्पण केला. त्यांनी पेटवलेली हीच क्रांतीची मशाल पुढे चाफेकर बंधू, सावरकर आणि लोकमान्य टिळकांनी हातात घेतली. ते केवळ एक लिपिक नव्हते, तर ते या मातीचे आद्य क्रांतिकारक होते. वासुदेव बळवंत फडके यांचे बलिदान आजही आपल्याला सांगते की स्वातंत्र्य फुकट मिळत नाही, त्यासाठी रक्त सांडावे लागते. त्यांच्या चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.